नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 9 अँड ॲज युजल वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ अ चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. बघा, द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2021 आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यासाठी आहे की कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तो कॉन्सेप्ट, ती डायग्राम, ते थेरॉटिकल डिस्क्रिप्शन माहीत नाही राहणार तोपर्यंत पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकणार. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन सोपा आहे इफ वी कम्पेअर विथ द फर्स्ट वन अँड द सेकंड इज फ्रॉम द तेलंगणा आय थिंक AP MSET 2019. सेकंड क्वेश्चन यासाठी सोपा आहे, तो फॉर्म्युला बेस आहे. त्या फॉर्म्युला जर तुम्ही व्हॅल्यू पुट केला सो यू नीड सम अल्जेब्रा अँड यू विल गेट द सोल्युशन. बट द सेकंड वन इज बिट डिफिकल्ट. ओके, पहिला फर्स्ट न्यूमेरिकलचं सोल्युशन बघा काय विचारलं आहे. आउट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, आउट ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय स्टेटमेंट दिलेलं आहे. विच स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट ब्लॅक बॉडी रेडिएशन. ठीक आहे, ब्लॅक बॉडी रेडिएशन बदलं नॉट ट्रू. बघा, ट्रू म्हणजे काय बरोबर, नॉट ट्रू म्हणजे तो बरोबर नाही, म्हणजेच काय ते फॉल्स आहे. हे समजून घ्यायचं. लक्षात आपल्याला माहित आहे ट्रू म्हणजे काय बरोबर, जी गोष्ट सत्य आहे. नॉट ट्रू म्हणजे जी गोष्ट सत्य नाही, याचा अर्थ ती गोष्ट कशी आहे फॉल्स आहे, चुकीची आहे, असत्य आहे. येते लक्षात. हे स्टेटमेंट कळायला पाहिजे. बघा, त्यांनी तर फॉल्स पण लिहू शकले असते, पण फॉल्स का बरं नाही लिहिलं? कन्फ्युजन. दे आर पोरिंग द कन्फ्युजन, दे आर क्रिएटिंग द कन्फ्युजन इन द सेंटेन्सेस. क्वेश्चनच्या सेंटेन्समध्ये कन्फ्युजन कसं करायचं हे त्यांच्या हातात आहे, पेपर सेटरच्या. पण कन्फ्युजन दूर कसं करायचं ते आपल्या हातात आहे. दॅट्स इट. येतं लक्षात. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला ब्लॅक बॉडी रेडिएशनबद्दल आपल्याला फॉल्स स्टेटमेंट काढायचं आहे. ओके, आणि सर्वप्रथम ब्लॅक बॉडी जेव्हा येतो ना तेव्हा त्या ब्लॅक बॉडीचे डायग्राम्स काढून घ्यायचे. येतं लक्षात. आपण लॅम्बडा, ओके, दिस इज द वेवलेंथ, इकडे वेवलेंथ आहे आणि इकडे इंटेन्सिटी, येतं लक्षात. ठीक आहे. ओके, बघा आता ही डायग्राम अशा प्रकारची राहते. ठीक आहे. हा टेम्परेचर T1, इथं टेम्परेचर T2, इथं टेम्परेचर T3. ओके, हा झाला लॅम्बडा मॅक्सिमम, लॅम्बडा मॅक्स, हा झाला लॅम्बडा मॅक्स 2, हा झाला लॅम्बडा मॅक्स 3. ओके, बघा इथं लक्षात. बघा या डायग्रामवरून तुम्हाला सगळं समजतं. बघा पहिलं स्टेटमेंट, अ ब्लॅक बॉडी एमिट्स ऑल वेवलेंथ. बिलकुल बरोबर आहे. प्रत्येक प्रकारचे वेवलेंथ एमिट करतं. बघा इथे 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 इथे, जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत तसं तर सगळ्या प्रकारचे वेवलेंथ काय करते ब्लॅक बॉडी एमिट. हे कसं आहे ट्रू स्टेटमेंट आहे, पण आपल्याला कोणतं पाहिजे फॉल्स. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन झाला कॅन्सल. ओके, सेकंड ऑप्शन बघा, इंटेन्सिटी इज लेस फॉर लार्जर वेवलेंथ. ओके, बघा इकडे वेवलेंथ कसं आहे लार्ज, परंतु इंटेन्सिटी कशी आहे कमी आहे. बघा. ओके, बघा शॉर्टर वेवलेंथ. बघा तुम्ही समजा इकडे वेवलेंथ कशी आहे जास्त, इकडे वेवलेंथ कशी आहे, इथं 0 पासून सुरू झालं, हे समजा 2 आहे, इकडे किती आहे 10. 10 वर बघा बेटा इंटेन्सिटी कमी आहे, 10 वर इंटेन्सिटी कशी आहे कमी. परंतु बघा 2 वर बघा इंटेन्सिटी कशी आहे सर्वात जास्त. म्हणून बघा हे स्टेटमेंट पण कसं आहे ट्रू, परंतु आपल्याला पाहिजे फॉल्स. इथं लक्षात, इंटेन्सिटी इज लेस फॉर द लार्जर वेवलेंथ. ठीक आहे, सेम. बघा आता बघा तिसरा ऑप्शन बघा, इंटेन्सिटी इज सेम फॉर ऑल वेवलेंथ. बघा प्रत्येक वेवलेंथसाठी इंटेन्सिटी सेम आहे का नाही, मग ते इंटेन्सिटी असं राहिलं असतं. कोणत्याही वेवलेंथसाठी इंटेन्सिटी कशी आहे सेम, असा डायग्राम पाहिजे होता. या लक्षात. या स्टेटमेंटचं कसं म्हणणं आहे, कोणत्याही वेवलेंथसाठी वेवलेंथ कमी राहावं वेवलेंथ जास्त राहावं, इंटेन्सिटी कशी राहिली पाहिजे सेम. परंतु ॲक्च्युली ब्लॅक बॉडी रेडिएशनची ही डायग्राम आहे का नाही, ही डायग्राम. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स. दॅट्स वाय द थर्ड वन इज द करेक्ट वन. त्याच्यामुळे आता खालचं ऑप्शन चेक करायचं नाही, पण चेक करून घेऊ. इंटेन्सिटी इज मोर फॉर शॉर्टर वेवलेंथ. बिलकुल बरोबर आहे. शॉर्टर वेवलेंथ बघा जसं तुम्ही इकडे येता इंटेन्सिटी वाढत चालली. बघा इंटेन्सिटी वाढत चालली, ट्रू स्टेटमेंट आहे. परंतु आपल्याला इथं आपल्याला ट्रू स्टेटमेंट नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे फॉल्स स्टेटमेंट. त्या लक्षात. म्हणून म्हटलं होतं द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2021. द मोस्ट म्हणजे माझ्या आत्तापर्यंत पाहिलेला आपण 7-8 लेक्चरमधला महत्त्वाचा याच्यासाठी होता, कारण की तुम्हाला टॅली करावं लागतं. हे असे क्वेश्चनच नीट आणि JEE येण्याचे चान्सेस राहतात, जिथे तुम्हाला डोकं यूज करावं लागतो. याच्या लक्षात. डोकं ते यूज करता पण ते जास्त यूज करावं लागणार आहे आपल्याला. याच्या लक्षात. असे स्टेटमेंट टॅली करणं ही काय म्हणू शकतो, हे कमी लोकांना जमतं. 100 पैकी समजा 30-40 लोकांना हे असं जमू शकतं, काही लोकांना जमतच नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. स्टेटमेंट जे म्हणजे स्टेटमेंटवरचे जे काही क्वेश्चन्स आहेत थेरॉटिकल क्वेश्चन, यावर प्रॅक्टिस करा.
इथं लक्षात. ओके, बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. इथं लक्षात महत्त्वाचा क्वेश्चन होता. ओके, प्रत्येक ऑप्शन इथं टॅली करणे म्हणजे मजाकची गोष्ट नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक ऑप्शन आपल्याला टॅली करावं लागलं. सो वी आर मुव्हिंग टू द न्यूमरिकल नंबर सेकंड सोल्युशन. बघा, द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ गॅस whose specific heat capacity at a constant pressure is, म्हणजे आपल्याला CP दिलेला आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर 33.24. क्लिअर. आणि आपल्याला बघा त्यांनी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट दिला 8.314 अँड दे आर आस्किंग टू फाइंड द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ दॅट गॅस. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ गॅस whose molar specific heat capacity at constant pressure they have given 33.24 and they have given the universal gas constant and they are asking to find the degree of freedom corresponding to the gas. म्हणजे एक आपल्याला गॅस दिलेला आहे, कोणता तरी आयडल गॅस दिला आहे, त्या आयडल गॅससाठी मोलर स्पेसिफिक एट कॉन्स्टंट प्रेशर दिलेला आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट माहिती आहे आपल्याला, त्या गॅसचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, डिग्री ऑफ फ्रीडम. बघा आपल्याकडं मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याकडं फॉर्म्युला आहे F/2 + 1 × R. Okay, molar specific heat at constant pressure in terms of degree of freedom F/2 + 1 ब्रॅकेट क्लोज R. ठीक आहे, आपल्याला पाहिजे डिग्री ऑफ फ्रीडम, फक्त आता सेटलमेंट करणं आहे. बघा CP डिवाइडेड बाय मी R लिहू शकतो, देअरफॉर F/2 + 1 लिहू शकतो. 1 इकडे शिफ्ट करू सेकंड टाइम. ओके, लास्ट लेक्चरमध्ये हीच गोष्ट झाली होती. क्लिअर. आपल्याला पाहिजे F +1 इकडे शिफ्ट करा, देअरफॉर CP डिवाइडेड बाय R -1 काही हरकत नाही, इक्वल्स टू काय शिल्लक राहिला F/2. 2 इकडे शिफ्ट करू, देअरफॉर 2 टाइम्स CP डिवाइडेड बाय R -1 इक्वल्स टू F. काही हरकत नाही. आता वी आर रेडी टू फाइंड द डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, 2 कॉन्स्टंट आहे, CP ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 33.24 आणि R आहे 8.314 -1 इक्वल्स टू F. टेंटेटिव्ह आन्सर करा, टेंटेटिव्ह. बघा 8 × 8 8 × 4 32, 4चा भाग जातो. ओके, 4 - 1 किती राहिला 3, 3 × 2 किती 6, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम किती यायला पाहिजे 6. टेंटेटिव्ह गेलो आपण. ओके, आणि ऑप्शन पण भेटला आपल्याला, थर्ड ऑप्शन. ओके, सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल विच इज फ्रॉम द AP EAMCET 2019. टेंटेटिव्ह वे आपला टेंटेटिव्ह, कारण की फिगर लक्षात घ्या ना 2 3 6 8, त्याच्यामुळे तुम्ही पॉईंटमध्ये याच्या लक्षात मी पॉईंटच्या का बरं भानगडीत नाही पडलो. बघा ही गोष्ट इथं शिकण्यासारखी आहे. पॉईंटच्या भानगडीत याच्यासाठी नाही पडलो कारण की मला ऑप्शन्स दिसले, जस्ट एक डिजिट दिसत आहे ऑप्शनमध्ये, एक न्यूमरिकल डिजिट दिसतं, त्याच्यामुळे पॉईंटच्या भानगडीत पडायचं काम नाही. टेंटेटिव्ह आन्सर करायचं आहे. 8 × 4 32, 4चा भाग गेला एवढं आपल्याला कळलं. ठीक आहे, 4 × 2 = 6, सॉरी 4 - 1 3, 3 × 2 = 6. ओके, सो इन दिस वे, म्हणजे इफ वी कम्पेअर विथ द फर्स्ट वन, द सेकंड वन इज द लिटल बिट इझीच होता, कारण की जो काही म्हणजे कॉन्सेप्ट होता, ओके, म्हणजे जस्ट फॉर्म्युला बेस क्वेश्चन होता आणि तो फॉर्म्युला एक ॲडजस्ट करायचा होता आपल्याला. जो काही फॉर्म्युला होता इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडमचा, आपल्याला डायरेक्ट त्यांनी CP नाही विचारलं ना, आपल्याला F विचारलं, त्याच्यामुळे थोडा मी फॉर्म्युला ॲडजस्ट करत गेलो. मला जेव्हा डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट करायचं आहे तेव्हा मी काय करणार, डिग्री ऑफ फ्रीडम एका ठिकाणी ठेवणार आणि बाकी सगळ्या गोष्टी काय करणार, शिफ्ट करणार. त्याच्यामुळे मी डिग्री ऑफ फ्रीडम एका ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि बाकी सगळ्या गोष्टी काय करण्याचा प्रयत्न केला, मी शिफ्ट करणार. दॅट्स इट. ओके, बघा अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो आपला जर तुम्हाला उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.